आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे। कालचा अर्थसंकल्प हे कर्तव्य भवन मध्ये मांडण्यात आलं आणि प्रामुख्याने आपल्या कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार, नारळ, काजू उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यावर आपल्या कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे। ते ह्या तिन्ही क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना चालना देणं, निधीची तरतूद करणं, जेणेकरून काजू असेल, नारळ असेल आणि मच्छीमार या तिन्हाच्या माध्यमातून आपल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य प्लॅन आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून तयार झालेला आपल्याला दिसतोय। मच्छीमारीसाठी ज्याचा राज्याचा मंत्री म्हणून मी इथे काम करतोय, मच्छीमारीचा प्रोत्साहन देण्यासाठी 500 नवीन तलाव या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी उभारण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेला आहे। तलाव नवीन उभं करणं म्हणजे मासेमारीला चालना देणं, उत्पादन वाढवणं, मच्छीमारांना अर्थसक्षम करणं, ज्याच्यामुळे आपल्या कोकणाच्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे। आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे। किनारपट्टीच्या भागामध्ये स्टार्टअप, महिलांचा गट व मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना याची साखळी बळकट करण्यात येईल। एक महत्वाचा उल्लेख किंवा उपयोजना या निमित्ताने इथे केलेली आहे। एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन तथा खोल समुद्रात पकडलेले मासे आता करमुक्त करणं आणि हे मासे विदेशात पाठवल्यास त्यात निर्यात माल समजले जाईल, अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा निर्णय, ज्याच्यामुळे आपल्या मासेमारांना किंवा मच्छीमारांना खऱ्या अर्थाने चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात